नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आता बघा मी गणपतीपुळे सोडला, रत्नागिरी सोडला, मार्लेश्वरला आले आणि मार्लेश्वर देवस्थानामध्ये आलेले. बघू आता आपल्याला चढता आलं तर मी चढणार, कारण 500 पायरी चढायचं आहे. मार्लेश्वरला आलेली. तर इथे आहे शंकराचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता वरती त्या डोंगरामध्ये जायचं आपल्याला. आणि आता मला किती वेळ लागेल मला सांगता येत नाही. तर आता माझ्या पण पायाचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे मला हळूहळू चढावं लागतंय, कारण का मी पिकनिकला यायच्या आधी का थोडं मला बाईकवाल्याने ठोकलं होतं, तर माझा पाय व्यवस्थित चालू नाही शकत. तर आता मी एवढ्या तर पायऱ्या चढून आले. बघू शंकराच्या दर्शनाला झाले. त्यांनी मला कितीपर्यंत वर घेऊन जाते सांगता येत नाही. त्यांची इच्छा असेल तेवढी वर चढेन. तर बघा इकडे किती मस्त असं हिरवगार आहे सगळं डोंगरामध्ये. आणि इथे असं म्हणजे छत पण गेलं, एवढं कोणाला भिजू नये मग वगैरे म्हणून. तर आता आम्ही एवढ्या वरती पायऱ्या चढून आले. माझा तर एकच पाय टांगटुंग टांगटुंग आणि चढायला लागले. बघा तुम्ही बघू शकता खूप वरती आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा बघा पाठीमागे बघ, हे बघ बाबू बाबू बघ ना पाठीमागे. हाय काढ हाय. बाबूने खेळणी घेतली. बाबूने तर खेळणी घ्यायची आपण तर. चला वरती आता पटपट चल. बघा खूप छान इथे निसर्ग आहे रम्य आणि डोंगरातच जायचं आहे. हाय फ्रेंड, नक्कीच लाईक करा, नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपल्याला आतनं दर्शन दिलं तर आपण आतमध्ये व्हिडिओ करू शकतो, नाही जर दिलं तर बाहेरच आपल्याला परिसर बघायला भेटणार. आणि शिवाय इकडे छानच आहे खरं रत्नागिरीमध्ये, कोकण भागात. आणि हे बघा इकडे धबधबा पण आहे वरती. तुम्ही बघू शकता पाण्याचा धबधबा पण आहे. वरतून डोंगरातून पाण्याचा धबधबा आणि इकडे खाली पण आहे. तुम्हाला झाडांमुळे दिसतंय की नाही दिसतंय काय माहिती नाही, पण खाली पाण्याचा धबधबा. तर चला आणखीन आपण वरती चढूया. तर खरंच छान आहे, बघण्यासारखं आहे. तर नक्कीच या आणि नक्कीच एन्जॉय करा. मी तर बघा पाय दुखतोय तरी आलेले. दुखतं म्हणजे दुखत नाही, चढायला त्रास होतो. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा धबधबा पण पाठीमागे माझ्या. आणि किती छान मस्त असं वर निसर्ग आहे. इकडे पण पाठीमागे खूप. तर तुम्ही बघू शकता मी आता इथे वरती आलेले आहे. तर पाण्याचा खूप छान असा धबधबा आहे चाललेला आहे. आई पायरी चढताना जरा दमाना. थांबा. तर बघा मित्रांनो मी इथं धबधब्यापाशी, खूप सुंदर पाणी आहे आणि छान वाटतंय. वरतून पाणी यायला लागले आणि मी अशी गेटपाशी. तुम्ही बघू शकता खूप छान आहे इथं.
असं वाटायला लागलं वरती तिकडे जावं आणि मस्त मजा करावी. तर बघा मित्रमैत्रिणींना मी मस्त असं पाण्याचा एन्जॉय करते. खूप छान वाटायला लागलं आहे आणि नक्कीच तुम्ही पण या आणि नक्कीच इथं एन्जॉय करा. खूप मस्त असं वाटतं. तर चला आता आपण पुढे चढूया कारण का सगळे लोक गेट चाललेले आहेत आणि मी पण जाते. आई हळू आहे इथे ती छत्री ठेवला तिथं खाली आणि इकडे. तर बघा मित्रमैत्रिणींना मी आणि माझी आई कशी मस्त धबधब्यामध्ये उभा. आई बसलेली आहे इथे. आता मी बघा कशी आईला घेऊन केलेला. खूप असं छान सुंदर आहे. पाणी आहे. आई ते जरा बस. तर आता आम्ही उतर पायऱ्यामध्ये आलेलो आहे. एवढ्या वरती चढून आलो. आता उतर पायऱ्या चढायला लागलो. तिथे अंधार आहे काही दिसत नाही कारण का वरती पत्रे बित्रे आहेत. उतर पायऱ्या चढायला लागलो. चढून आलो बाबा. हळूहळू का होईना पण मी आधी चढत पायाने. तर हे बघा मी पूर्ण अशी धबधब्यापाशीच उभे आहे. खूप छान वाटतंय. आई आणि मी उभे आहे. तुम्ही बघू शकता. नक्कीच इथे येऊन आनंद घ्या. मस्त एकदम एन्जॉय करा. खूप छान वाटतंय. आता मी वरच्या पण पायऱ्या उतरून खालच्या पायऱ्या उतरून आता दर्शनाला निघाली आहे. तर चला आपण आतमध्ये बघूया. आपल्याला भेटलं दर्शन तर आपण घेऊ. नाही तर सगळा असाच परिसर बघायला भेटतो. मग बघायला पण भेटल्यानं आपल्याला येण्यासाठी असं वाटतं चला आपण पण जावं. नक्कीच या तुम्ही. हां ताई तुम्हाला कसं वाटलं? हां भारी वाटलं. हां खूप छान वाटतंय ना इथं. त्या ताईंना पण खूप छान वाटलं असं बघायला. तर माझं यूट्यूब ब्रायटर यूट्यूबचं नाव आहे. आणि नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जास्त प्रमाणात माझं यूट्यूब दुसऱ्या तुमच्या यांना पण माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे ब्रायटर सुवर्णा. हां बरं ठीक आहे. बाय बाय. ते बघा महाबळेश्वर तीर्थक्षेत्र बघा. आता मी आतमध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे. माझी आई पण चालली. आई जर आतमध्ये पाया पड. इकडे बघ जरा. तिथे आई इकडे बघ. हां पाया पड देवाच्या. इथून जरा दर्शन. हात जोडल्यागत कर ना. हात जोडल्यागत कर ना तिकडे. हां हां आतमध्ये आई आमच्या दर्शनाला चालले. हां तर आता मी पण आतमध्ये चालले बघा. मध्ये कसं व्हिडिओ पण घ्यायचा आहे आणि दर्शन पण घ्यायचं आहे. तर आपण आतलं दर्शन आपल्याला भेटतंय पण अंधार आहे एकदम. लाईटीचंही आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आतमध्ये काय आपल्याला नाही बघायला फक्त आपल्याला आवाज हर हर महादेव. तर अंधार खूप आहे इथे.
म्हणजे आपल्याला डोंगराच्या ह्याच्यामध्येच दर्शन भेटतं. तुम्ही बघू शकता इकडे 2 नंदीचेही आहेत, पण अंधारात काही दिसत नाही आहे. तर लाईन पण आहे आणि इथे जायचं वगैरे काहीच नाही आहे, पण डोंगरातच असं शिवजीचंही आहे, म्हणजे साक्षात शिव ह्याच्यामध्येच आहेत. तर आता मी दर्शन घेते, व्हिडिओ थोडा थांबते कारण का तिथे तर अंधार आहे, दाखवता तर येणार नाही आहे. मोबाईल जप्त करून घेतील ऑफिसवाले. काय दिसतं कॅमेऱ्यात? मॅडम कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, मस्त मस्त एन्जॉय केला ना आपण? खूप एन्जॉय केला. मस्त महाबळेश्वर मंदिरात आलो आज. छान मस्त दर्शन झालेलं आहे. पाऊस खूप जोरदार आहे, तरीही भगवंताने आम्हाला छान दर्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? छान छान मस्त. महादेवाबरोबर गंगेचं पण दर्शन. सगळं आम्हाला एकदमच दर्शन भेटलेलं आहे आणि खूप छान झालं. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. कोण नाही तोपर्यंत. तर बघा कसं धुकट पण पडलेलं आहे छान आणि मस्त. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही काय माहिती नाही. तुम्ही बघू शकता मार्लेश्वर मंदिरामध्ये कसा धबधबा जोरात आहे. व्हिडिओ करते. आणि ये ना इकडे छान वाटतंय ना? है ना राजूताई? छान वाटतंय, मजा आली. असं कुठेच भेटलं नाही. मागे जातो तुझा बोला हर हर महादेव! 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 अरे अजून एक घेते का? व्हिडिओ झाला मोठा तरी चालतो राजूताई. चाललाय ना ते. तर बघा मित्रांनो खूप छान आहे. आता अजून एक मी दर्शन घेणार आहे मठामध्ये जाऊन. तर तिथे आपल्याला भेटलं तर आणखी एका जागेवरचं दर्शन घेणार आहे आणि तिथलं दर्शन झालं की मुंबईला जाणार तर रवाना होणार आहे. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा. खूप छान वाटलं मला. जरा पायऱ्या चढायला त्रास होत होता कारण का माझ्या पायामध्ये थोडं त्रास आहे, त्याच्यामुळे मला चढायला खूप वेळ लागला आणि खूप उशिराने मी वरती आली आणखी. पण तरी का होईना पण मी दर्शन घेतलं. माझं आता मालेश्वर दर्शन खूप छान झालं आणि मी खाली पायऱ्या उतरून पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं मस्त. तर मला खूप छान वाटलं मालेश्वर दर्शन घेऊन कारण का साक्षात गंगा पण आमच्या डोक्यावर वाहिलेले आहेत.